बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर एका बांगलादेशी घुसखोराकडून काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आलाय, तर त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र सरकारने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। एकूण 650 बांगलादेशी रोहिंगे घुसखोर हे महाराष्ट्रात आले आहे असा आकडा योगेश कदम यांनी दिलाय। तर एकंदरीत बांगलादेश आणि रोहिंगे हे कोलकाता नेपाळ या रूटने भारतात घुसखोरी करतात अशी आशंका दर्शवली आहे। हे जाणून घेण्यासाठी काही हालचाली सध्या सुरू आहेत आणि या विषयाला अनुसरून आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधलाय। Last week, Revenue Department has issued an order to all business commissioners to submit a report pertaining to illegal immigrants of Bangladeshi or Rohingya. What is the status of that report and how much time will it take SIT to submit its report? The report was found by Home Department. Now I will take a briefing about that and get back to you. But then the reason for this report is, see, Tahsil and SDOs, they approve the birth certificate. If someone doesn't have any document for his birth certificate, there is a process for that. And I think these migrants have found that loophole, and they are trying to take an advantage out of it and make fake documents. So a report has been called for is only for this, that there should not be any fake documentation with the birth certificates. And I think we are working on that. I don't want to give any more details about it because one thing is for sure, our state government is working aggressively. Each and every Bangladeshis will be caught and they will be sent back to the home. How much time will take the SIT to submit a report? That is the question. I will take the briefing about that and get back to you. मागच्या 2024च्या म्हणजे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत जवळपास ही संख्या 650च्या आसपास आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र धरून आहे, परंतु नक्कीच या बाबतीमध्ये हळूहळू ही संख्या वाढेल असा आमचा देखील अंदाज आहे। कारण बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे बांगलादेशी मायग्रेंट्स हे काही आज महाराष्ट्रामध्ये आलेले नाही आहेत, ते अनेक वर्षांपासूनचे येत आहेत। त्यामुळे आता त्यांची फॅमिलीज देखील इथे आहेत, तर हळूहळू ते आपल्याला कनेक्शन्स मिळाल्याच्या नंतर आपण तो आकडावाला हळूहळू हा वाढेल असा आमचा अंदाज आहे। नाही, काही त्याच्यामध्ये अरेस्ट आपण केलेले आहेत, काहींना आपण डिपोर्ट केलेले आहेत। ती देखील संख्या मी आपल्याला अगदी 10 मिनिटात प्रेस मध्ये देतो। नहीं, किरीट सोमयाजी के पास से वो आंकड़ा कहाँ से, वो आई थिंक उन्होंने एक स्पेकुलेशन लगाया है। उन्होंने कई गवर्नमेंट में जाकर उन्होंने वेरीफाई नहीं किया होगा शायद से, लेकिन जो ऑफिशियली जो अरेस्ट किया गया मैं वो नंबर आपको बता रहा हूँ। I think as I said before, police will give an official statement about that. नाही बघा, ह्यांची बांगलादेशींच्या बाबतीमध्ये ह्यांचे एक मोडस ऑपरेटिंग आहे आणि ती मोडस ऑपरेटिंग समजून घ्यायचा आम्ही देखील प्रयत्न करतो, किंवा शेवटी त्या मोडस ऑपरेटिंगच्या शेवटच्या आपण जर का पॉईंटपर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला ती ब्रेक करता येत नाही। आता हे धागेदोरे कलकत्तापर्यंत जातात, मग ते नेपाळपर्यंत देखील जातात, आणि मग हे डॉक्युमेंट बघा, ते जेव्हा बांगलादेशवरनं जेव्हा इथे येतात अगदी 5-10 हजाराचा खर्च करून येत आहेत, आणि तिथे आल्यानंतर आल्यालाच लगेच अशी एक तिथे एजंट्स आहेत की जे हे डॉक्युमेंट त्यांना तिथे तयार करून देतात कलकत्तामध्येच, आणि मग ते देशभरामध्ये ते असे पसरलेले आहेत। आणि फक्त हा प्रश्न महाराष्ट्राचा नाही आहे, तर मला वाटतं असे बांगलादेशी इलिगल मायग्रंट हे अनेक आपल्या भारताच्या बॉर्डरवरती असलेल्या देशामधून येतात, फक्त बांगलादेशीच नाही, नेपाळवरून देखील इलिगल मायग्रंट्सची संख्या ही मोठी आहे, त्यांना देखील आपण कर्टेल करायचा प्रयत्न करतोय। एकंदरीत त्यांना डॉक्युमेंट त्यांचे जे व्हेरिफिकेशन जे होतंय ते होता कामा नये, ह्यासाठी रेव्हेन्यू आणि होम डिपार्टमेंट अशी आम्ही एकत्रित आता टीम तयार करतोय आणि त्याच्यावरती आमचं काम चालू आहे। ओके, धन्यवाद।
हे सिमिलॅरिटी आहे. पुलिस ने कहा है कि रिपोर्ट्स आने के Let him complete ना. प्रायमरी रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्टमध्ये प्रायमरी रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्टमध्ये जे फिंगरप्रिंट्स आहेत सिमिलॅरिटी आहे असं पोलिसांनी देखील अधिकृत स्टेटमेंट केलेलं आहे. मला वाटतं ह्या सैफ अली खान यांच्या केसमध्ये काल मुख्यमंत्री महोदयांनी देखील परवा याबाबतीमध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे की ह्या केसची सगळी माहिती एकदा सगळी अक्युमुलेट करून ते एकत्र करून आपल्या सर्वांना योग्य ती माहिती पोलीस डिपार्टमेंटच्याकडनं दिली जाईल. आणि तोपर्यंत आपण आपल्याला विनंती देखील मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे की मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही स्पेक्युलेशन्स किंवा कुठल्याही जे काही अफवा जर का कुठल्या पसरवल्या जात असतील मीडियाच्या माध्यमातून नाही, परंतु अफवांना जास्त आपण तिथे इन्फ्लुएन्स न देता जो काही पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट असेल त्यावरतीच आपण काम केलं तर योग्य राहील असं मला वाटतं परवा मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं देखील आहे. म्हणून मला वाटतं ह्या केसमध्ये जे काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स असतील किंवा जे काही पोलिसांचे जे काही फाइंडिंग्स असतील त्या बाबतीमध्ये आपल्याला एक अधिकृत स्टेटमेंट ही पोलीस डिपार्टमेंटकडे दिली जाईल. परंतु जे इतर आरोपी काही संशयित पकडले गेले विशेषतः जे कनोजिया जे आहे तो निर्दोष नंतर सामील झाला, परंतु त्याच्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप परिणाम झाले. त्याचं लग्न नोकरी देखील गेले. त्याने असं सांगितलं की मला पोलिसांनी मारहाण देखील केलेली आहे. नाही बघा, त्या बाबतीमध्ये खास करून संशयित म्हणून ज्या वेळेला एखाद्या आरोपीला तिथे एन्क्वायरीसाठी बोलवलं जातं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचा जो काही परिणाम झाला असेल नक्कीच त्या बाबतीमध्ये पोलीस डिपार्टमेंटला आम्ही इंटरफेअर करायला सांगू आणि तो निर्दोष आहे ह्याची खात्री आता जवळपास निश्चित झाल्याच्या नंतर अधिकृत स्टेटमेंट त्याच्या बाबतीत देखील पोलिसांना आम्ही द्यायला लावू जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत ते होणार नाही याची मी खात्री पोलिसांना घ्यायला सांगू. रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेच्या सेनेसाठी डोकेदुखी ठरतंय असं तुम्हाला वाटतंय का? डोकेदुखीचा प्रश्न नाही आहे. बघा, शेवटी 3 पक्ष घेऊन ज्यावेळेला आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर येणं हे साहजिक असतं, परंतु त्याच्यामुळे काय आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही. शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत. मागचा भरतशेठ गोगावले यांचा संघर्ष बघता, तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत, भाजपचे एकच आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत. तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी. आणि शेवटी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं. So there are discrepancies in the weapon also. Earlier police mentioned that there was a Hexam blade and then a knife was recovered. What exactly are the details of the weapon which was used to attack Saif? Because that was not clarified by police yesterday when they were taking this. I think Maharashtra CM Devendra Fadnavis ji has already given a statement about Saif Ali Khan case. Police will accumulate all the evidences and they will take an official press also if needed. But whatever information they will give will be taken on the record. Meanwhile, it's a request from our side to media journalists. A lot of wrong information has been feeded in through social media. So we should stop that and let the police finish the inquiry. Let them get accumulated all the evidences and then they'll present it in front of you. Is there any kind of campaign that has been initiated by the state government to counter the illegal immigrants? Because the accused in this case was Bangladeshi and that trail has been traced. But is there any specific drive which Mumbai police or probably Maharashtra police altogether will be doing to counter this issue? This special drive has been going on since last 2.5 years. Bangladeshi is not this is not a fresh issue. Basically, few of the Bangladeshis we caught were staying in Maharashtra for almost 25-30 years also. So this is a serious issue and definitely with the police department there are other departments involved as well. When a Bangladeshi comes in Maharashtra, before coming in only he has some documents with him. So how those documents were issued, how did he get those Aadhaar card, whether that Aadhaar card is original or the fake one.
So all this, see, basically, central government and state government, we are working together, and special teams have been created only for Bangladeshi migrants issues, and because I'm holding revenue state ministry as well, for few of the places we need to work together. Basically, police department and revenue department needs to come together on some page, and we need to curtail that this doesn't happen in future. Easily given document verification should not happen again, and we are definitely trying to curtail that. But a special team has been created, and every 2 days me and CM sir also, he's also very aggressive about this, and we are taking regular briefings about it. So regarding the accused, Let me ask, you have asked 2 questions. We are not allowed. Go ahead. No,